या मनाला सात्विकतेचा ज्या वेळेला साथ चढेल तर हे मन आपलं निवृत्तीकडे लागतं. निवृत्ती एकदा तुमच्याकडे आले की तुम्ही कमळासारखे चिखलातच जन्माला याल, पण अंगाला स्पर्श कसलाच चिखलाचं करून नाही घेणार. यासाठी आमच्या साधू संतांनी सांगितलं की मनाची सात्विकता वाढवा. कारण रज, तम आणि सत्व हे 3 गुण आमच्यात आहेत. त्यामुळे तुकोबारांनी सांगितलंय की तम म्हणजे काय, नरकाची केवळ. तमाचं वर्णन करताना सांगितलंय रजतो सबळ मायाजाळ. हा रजोगुण मायाजाळामध्ये बुडेल आणि तमोगुण म्हणजे नरक आहे. म्हणून सत्वगुण जो आहे तो वाढवा. मग सत्वगुण वाढण्यासाठी तो वाढवायचा कुठे? मनामध्ये. मग या मनाला पकडायचं कसं? मनाला धरायचं कसं? मन तर दिसत नाही. मन आतमध्ये असं साधू संत सांगतात, पण दिसत नाही, पकडता येत नाही. मग त्याला लयबद्ध चाकोरीबद्ध न्यायचं कसं? यासाठी आमच्या प्राचीन कालच्या ऋषीमुनींनी या मनाला योग्य प्रकारे जडणघडण होण्यासाठी जो व्यायाम दिला आहे, जसं पोट आतमध्ये जाण्यासाठी आमच्या योग मार्गाने सांगितलं आहे कपालभाती करा, तसं भक्ती हा मनाचा व्यायाम आहे. आणि तो जर केलात तर तुमच्यामध्ये संयम 100% वाढणार, समयसूचकता 100% वाढणार, प्रगल्भता वाढणार, साधक बाधक विचार करण्याची क्षमता वाढणार, नेतृत्व करण्याचे गुण वाढणार, जीवनाचे निर्णय योग्य प्रकारे घेता येणार. कारण ज्यांच्यामध्ये संयम नसतो तो उतावळीपणानं जीवनाचे निर्णय घेतो आणि चुकतात. आणि मग सगळीकडेच आपली फटफजिती होते. म्हणून गरीब असो, श्रीमंत असो, स्त्री असो, पुरुष असो, कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो, त्याला संयम आवश्यक आहे. ज्याच्यामध्ये संयम आहे ती माणसं उतावळीपणा करत नाहीत. सकाळपासून झोपेपर्यंत आपल्यालाच आपले निर्णय घ्यायचे असतात. अनेकांचा सल्ला घ्यायचा असतो, अनेकांचं ऐकायचं असतं, पण निर्णय आपणच घ्यायचा असतो. म्हणून घेतलेला निर्णय बरोबर आहे का हे समजण्यासाठी साधक बाधक निर्णय घेता आला पाहिजे. समयसूचकता आपल्याकडे आवश्यक आहे की आता मी कुठं आहे, कोणत्या प्रसंगात आहे, मला नेमकं काय केलं पाहिजे आणि काय करता कामा नये, याचं नाव आहे समयसूचकता. नाहीतर सगळंच करायला गेलं तर गोंधळ होणार. त्यामुळे ही समयसूचकता पण आपल्याला आवश्यक आहे. प्रत्येकजण स्वतःचा निर्णय स्वतः घेतो. म्हणून हा स्वतःचा निर्णय जर स्वतः घ्यायला पाहिजे असतील तर भक्तिरूपी मनाला व्यायाम घ्या आणि जीवनामध्ये सुंदर निर्णय घ्या. हे जीवन परत नाही आहे. म्हणून दुसऱ्यासाठी जगा. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. एवढं जर कायम लक्षात ठेवलं आपण तर कुणाकडे हात पसरावा लागणार नाही. यासाठी ही वृत्ती आपल्यामध्ये जोपासण्यासाठी आवश्यक आहे भक्ती.